असं कळतंय काल आपल्या राज्याचे मिस्टर जॅकेट मंत्री जे रोज सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत सकाळी दुपारी संध्याकाळी कुठलं जॅकेट घालायचं, कुठल्या रंगाचं जॅकेट घालायचं याचा विचार जास्त करतात, पण त्यांना शेतकऱ्याचा फाटका सदरा हा मात्र दुर्दैवाने त्या ठिकाणी दिसत नाही। काल त्यांना मीडियाने विचारलं की रोहित पवारांनी आपल्याबद्दल आणि खास करून विम्याची जी पॉलिसी आहे, नवीन पॉलिसी, त्याच्याबद्दल काही बदल जे सरकारने केलेले त्या बदलामुळे शेतकऱ्याचं नुकसान होईल। त्यावेळेस त्यांनी उत्तर देत असताना थातुरमातुर उत्तर दिलं की रोहित पवार जे बोलतील त्याच्यावर पॉलिसी बनत नसतात। खरं तर आश्चर्य वाटतं, त्यांनी टेक्निकल उत्तर द्यायला पाहिजे होतं थातुरमातुर उत्तर देण्यापेक्षा। या मिस्टर जॅकेटांनी जो विषय त्या ठिकाणी मांडला याच्यामध्ये जसं माणसं खोटं बोलतात आणि गोल गोल बोलतात आणि या सरकारमध्ये अशी माणसं अनेक आहेत, अनेक नेते आहेत। याच्यामध्ये मी मुद्दा कुठला मांडला होता की पूर्वीची जी विम्याची पॉलिसी होती त्याच्यामध्ये वेगळे ट्रिगर होते, ज्याच्यामध्ये पिकांची पेरणी न झाल्यास शेतकऱ्यांना मदत मिळू शकत होती। स्थानिक आपत्ती म्हणजे लोकलाइज कॅलॅमिटी, जसं की आत्ता समजा काही भागामध्ये अतिवृष्टी झाली पण दुसऱ्या सर्कलमध्ये नाही झाली, तर ज्या सर्कलमध्ये झाली ती लोकलाइज कॅलॅमिटी समजून त्या सर्कलच्या शेतकऱ्याला मदत मिळत होती। पिकांच्या हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान, मिड सीझन ॲडव्हर्सिटी, म्हणजे जसं की पेरणी झाली पण काही काळ पाऊसच आला नाही आणि शेतामध्ये दुपार पेरणी करायला लागली, तर हे पूर्वी कव्हर केलं जात होतं। काढणी पक्षात नुकसान, पोस्ट हार्वेस्ट, म्हणजे त्याच्यामध्ये जे नुकसान होतं ते पूर्वी कव्हर केलं जात होतं, आता केलं जात नाही। आणि शेवटी उत्पादनात येणारी घट, आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर हे 5 निकष हे इन्शुरन्स पॉलिसीमध्ये पूर्वी होते। दुर्दैव असं या सरकारने रात्रीतच जीआर चेंज केला। का चेंज केला तर ह्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून स्वतःचे 6,000 कोटी रुपये वाचवायचे होते।